मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुगंधा आता कोणी किती पण सांगितलं तर मी मानणार नाही की हीच खरी गौरी आहे असं ओरडू लागते. तर मानसी फक्त लग्न थांबवण्यासाठी हिला पुढं करत आहेत माई असं बोलते. तर सुगंधा गुरुजींना उरलेलं लग्न उरकून घ्या असं सांगते. तेव्हा माई जयदीपला तू जर हे लग्न केलंस तर मी पोलिसांना बोलवून आणेन आणि तुला तुरुंगात टाकीन असं सांगतात. तेव्हा मानसी माईंना तुमचं कारस्थान कुठल्या थराला चाललेलं आहे, स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पोराला सुद्धा पोलिसात द्यायला चालला आहे असं बोलते. तेव्हा जयदीप मानसीला ही जर खरी गौरी असेल तर हे लग्न मी करू शकत नाही असं सांगतो. तर दुसरीकडे शालिनी खोलीमध्ये जाते आणि अनिलला फोन लावते. तेव्हा अनिल, तुम्ही फोन करायला एवढा वेळ केलात, मला वाटलं लग्न लागलं असणार असं शालिनीला बोलतो. तर शालिनी हे लग्न होणारच नव्हतं असं बोलत तुझी तयारी झाली आहे का असं विचारते. त्यावर अनिल, मी कालपासून रेडीच आहे असं सांगतो. तर शालिनी, ते सर्वजण एका मिनिटात इथे आले पाहिजेत असं सांगते. तेव्हा अनिल, ते एका मिनिटात तिथे पोहोचतील आणि आता कोणती पण चूक होणार नाही असं बोलतो आणि फोन ठेवून देतो. तर फोन ठेवून दिल्यानंतर शालिनी देवकीला, आता लई मोठा राडा होणार आहे, मी जेव्हा विचारत होते तेव्हा कबूल नाही झाली, आता मी तुला जिवंतपणी मारणार गौरी असं बोलू लागते. तर बाहेर गौरी जयदीपला, असेल तर नाही, मीच खरी गौरी आहे असं सांगते. तेव्हा सुगंधा गौरीला, तू असं मधूनच कशी काय उपटलीस, इतके दिवस या घरात राहत होतीस तेव्हा का नाही बोललीस असं विचारत, या नंदिनीनेच तुला पट्टी पडवली असणार असं बोलते. त्यावर माई सुगंधाला, तुझं तोंड बंद ठेव असं ओरडतात. त्यावर मानसी, कुठलं कारस्थान बाहेर काढण्यासाठी हे सर्व केलं असं त्या दोघींना विचारू लागते. तेव्हा गौरी, आत्ता सांगता येणार नाही असं म्हणते. ते ऐकल्यानंतर मानसी जयदीपला, तू जर आता लग्नाला तयार झाला नाहीस तर मी सगळं गाव गोळा करेन आणि सबला महिला संघटनेच्या बायकांनी जो राडा घातला ना त्याच्यात दसपट मोठा राडा घालीन मी अशी धमकी देते. तर जयदीप मानसीला, तुला जे काय करायचं आहे ते कर आणि तू जर आता काही केलंस तर त्यात तूच अडकशील. पहिली बायको जिवंत असताना मी जर हे लग्न केलं तर मी जेलमध्ये जाईन, पण हे लग्न करायला भाग पाडल्यामुळे तुम्ही दोघी सुद्धा जेलमध्ये जाल असं बोलतो. तेव्हा मानसी, जर तू गौरीला घटस्फोट दिलास तर कोणीच जेलमध्ये जाणार नाही असं बोलत, मी मान्य केलं ही खरी गौरी आहे, तर तू हिला घटस्फोट दे असं बोलते. तेव्हा शालिनी समोर येते आणि मानसीला, तुला हे कोणी सांगितलं की ही खरी गौरी आहे असं विचारू लागते. त्यावर माई शालिनीला, तूच सांगितलं होतंस आणि आता का फिरत आहेस असं बोलतात. त्यावर शालिनी, आता मी नाही तुम्ही फिरत आहे, त्या दिवशी तर पोटतिडकीने मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होते, त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आता हे लग्न होऊ नये म्हणून सगळ्यांना तुम्ही खोटं सांगत आहे का असं बोलते. त्यावर गौरी, या लग्नाचा आणि त्याचा काही पण संबंध नाही, माईंना आधीपासूनच माहिती होतं मीच खरी गौरी आहे असं सांगते. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर गौरी, आम्ही मुद्दामून कोणाला सांगितलं नव्हतं असं बोलते. तर शालिनी, जर तू खरी गौरी आहेस तर हे सिद्ध कसं करून दाखवणार होतीस असं गौरीला विचारते. तेव्हा गौरी, मी कशाला सिद्ध करायला पाहिजे, मी लहानाची मोठी या घरामध्ये झाली आहे ना असं बोलते. तर देवकी गौरीला, अजून काय माहिती काढली आहेस असं विचारते. तेव्हा गौरी देवकीला, सगळं माहिती आहे मला असं बोलते. तेव्हा शालिनी, मग इथे सोंग घेऊन कशासाठी राहिली होतीस तू असं गौरीला विचारते. त्यावर गौरी, मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची होती आणि ती मला आत्ता सांगता येणार नाही, वेळ आल्यावर सांगीन मी असं बोलते. तर शालिनी कांगावा करू लागते आणि ही खरी गौरी नाहीच असं बोलत गौरीवर प्रेम आहे या विश्वासाचा गैरफायदा घेऊन या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ही असं सांगते. तेव्हा गौरी शालिनीवरती ओरडते आणि किती पण पोटतिडकीनं सांगितलं तर खोट्याचं खरं होत नसतं असं बोलते. तर शालिनी माईंना, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे पुरावा मागत होता ही खरी गौरी आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि आज माझ्याकडे पुरावा आहे ही खरी गौरी नाही हे सिद्ध करण्यासाठी असं सांगते. त्या दिवशी तुम्ही मला खोटं ठरवलंत, मी तुम्हाला आज दाखवते खोटं काय असतं ते असं बोलते आणि साळुंके दादा अशी मोठ्याने हाक मारते. तेव्हा साळुंके दादा आणि त्यांची बायको दोघेजण आतमध्ये येतात. तर साळुंके गौरीला गीता अशी हाक मारतात तर त्याची बायको ही आपली गीता आहे असं गौरीकडे बघून बोलते. तेव्हा दादा त्या दोघांना तुम्ही कोण आहे असं विचारतात. तर साळुंके, मी तुमच्या एवढा मोठा माणूस नाही, माझी सांगोल्याला मंगळवेढ्याजवळ 4 एकर शेती आहे असं सांगतो. तर मल्हार साळुंकेला, ही तुमची गीता नाही आमची गौरी आहे, तुम्ही इथून जावा असं बोलतो. तर साळुंकेची बायको ही कधी कधी गीता असते, कधी मंगला असते, कधी सीता असते, तर फातिमा आणि डॉली सुद्धा असते, तिची ही खोडच आहे. एकदा घरात शिरायचं आणि गोड गोड बोलून त्यांचा विश्वास मिळवायचा आणि त्यांचं सर्व घर लुटून पळून जायचं, अशीच आहे ही असं सांगते.
तर रेणुका तुम्ही कोण आहे असं त्या दोघींना विचारते. त्यावर साळुंकेची बायको आम्ही हिचे मामा मामी आहे आणि तिचे आई बाप वारल्यानंतर आम्हीच तिला लहानाचे मोठे केले असं सांगते. तर गौरी तुम्ही दोघे कोण आहे असं विचारत शालिनीला हे काय नवीन नाटक आहे असं बोलते. त्यावर साळुंके गौरीला गीता बास झालं, अजून किती त्रास देशील, तुझ्या आईला वचन दिलं होतं असं बोलत आम्ही कंटाळून गेलो आहे. तिची प्रकरणं निस्तरता निस्तरता 2 महिने झालं हिला हुडकता पोलिसांच्या मध्ये सुद्धा आम्ही तक्रार दिली आहे असं बोलतो. त्यावर जयदीप साळुंकेला तुम्हाला खात्री आहे का की हीच तुमची गीता आहे असं विचारतो. त्यावर साळुंके ही जेव्हा हरवली होती तेव्हाच आम्ही पोलिसांच्या मध्ये कंप्लेंट दिली होती. एका लांबच्या नातेवाईकांना बघून आम्हाला त्यानं कळवलं असं सांगतो. आणि ही घरातून जाताना म्हणाली होती की लय मोठं घबाड हाताला लागलं आहे, आता आपली गरिबी मिटणार असं सांगतो. तर गौरी हे सगळं खोटं आहे असं ओरडू लागते. तर माई शालिनीला हे कुठले भाड्याचे कलाकार मागवले आहेस असं विचारतात. तर साळुंके माईंना ही लई डेंजर आहे, तिच्यावरती विश्वास ठेवू नका, मी हिला चांगलं ओळखतो, मला सगळं माहिती असून सुद्धा ही मला गंडवते असं बोलतो. त्यावर गौरी साळुंकेला तुम्ही कशासाठी खोटं बोलत आहे, तुम्हाला कोणी पैसे दिलेत हे नाटक करायचे असं विचारते. त्यावर साळुंकेची बायको तुला सगळीकडे पैसेच दिसतात असं बोलते. त्यावर शेखरदाजी साळुंकेला तुम्ही एवढं बोलत आहे तर गीता असल्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे असं विचारतात. त्यावर साळुंके माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे असं बोलत बायकोला कागद दाखवायला सांगतो. तर साळुंकेची बायको पिशवीमधून आधार कार्ड रेशन कार्ड बाहेर काढून शालिनीच्या हातात देते. तर शालिनी ते सर्व माईंच्या हातात देते. तर तेव्हा माई ते सर्व कागदपत्रे बघतात आणि ते बघून माईंना धक्काच बसतो. तेव्हा साळुंकेची बायको आता तर तुम्हाला पटलं असेलच, आमची आता कोणाबद्दल काहीच तक्रार नाही, फक्त आमच्या गीताला घरी घेऊन जाऊ देत आम्हाला असं बोलते. आणि साळुंके फक्त जाताना हिची पिशवी वगैरे काही असेल ना तर ती नेट चेक करून द्या आमच्याकडे, हिला चोरी करायची सवय आहे असं सांगतो. तेव्हा ते ऐकल्यावर देवकी आम्हाला माईंच्या खोलीतून गौरीची पिशवी आणायला सांगते. तर गौरी माईंना हे सगळं काय चाललं आहे हे थांबवा असं बोलू लागते. तेव्हा माई गौरीला मी तुझ्या बरोबरच आहे, तू घाबरू नकोस असं बोलतात. आणि कुठून ही लबाड माणसं आणली आहेत मला काही समजना असं म्हणतात. तर साळुंकेची बायको तुम्हाला चांगलंच घोळात घेतलं आहे हिनं असं बोलते. तर साळुंके तुम्ही लई साधे आहे, तिच्या जाळ्यात अडकू नका, सगळं खोटं बोलते ती असं सांगतो. तर गौरी जयदीपला मी खरं बोलत आहे, मीच तुझी गौरी आहे असं सांगते. तर जयदीप विचारात पडतो. तेव्हा साळुंकेची बायको ही अशीच खोटं बोलते असं परत सांगते. तर जयदीप त्या दोघांना थांबवतो आणि ही खरी आहे का खोटी आहे हे आत्ताच सिद्ध होईल असं बोलतो आणि आतमध्ये निघून जातो. तर शेखरदाजी सुद्धा त्याच्याबरोबर आतमध्ये जातात. तर जयदीप खोलीमध्ये जाऊन गौरीचे आधार कार्ड शोधू लागतो. तेव्हा शेखरदाजी आधार कार्डमुळे काय होणार आहे असं जयदीपला विचारतात. तर जयदीप आधार कार्डच्या फिंगरप्रिंटवरून आपल्याला कळेल की हीच खरी गौरी आहे का खोटी गौरी आहे असं सांगतो. तर शेखरदाजी तुमचं बरोबर आहे असं म्हणत तुम्ही लवकर शोधून काढा असे बोलतात. तर जयदीप ती फाईल सापडत नाही ज्यात सर्व कागदपत्र होती असे सांगतो. तेव्हा शेखरदाजी हे सगळं आपण सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं, जेव्हा ती दुसरी गौराबाई घरी आली होती ती आपली गौराबाई नाही हे समजूनच आपण चाललो होतो, तिचेच आपली चूक झाली असं बोलतात. तेव्हा जयदीप शेखरदाजींना एक सुद्धा पेपर सापडत नाही असं सांगतो. तर शेखरदाजी जयदीपला फाईल कोणी गायब तरी केली नसेल ना असं विचारतात. तर इकडे बाहेर गौरी दादांना तुम्हाला पहिल्यापासून वाटत होतं ना की मीच तुमची गौरी आहे, तुमचा आत्मा ते तुम्हाला सांगत होता ना असं विचारत असते. तर दादा गौरीला हो असे म्हणतात. तर गौरी तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला कपाळावरचा टिका लावायचे आणि सकाळचा चहा सुद्धा तुम्ही माझ्या हातूनच घ्यायचात असं विचारते. तर दादा तेव्हा सुद्धा हो असे बोलतात. तेव्हा गौरी माईंच्याकडे जाते आणि मी बनवलेलाच गजरा तुम्ही तुमच्या केसात माळत होता ना असं विचारते. तेव्हा माई हे काय विचारणं झालं का असं गौरीला बोलतात. तेव्हा मानसी गौरीला तू आता हे पुरावे देणार आहेस का, तू 2 महिने या घरात राहिलीस, इथून तिथून ऐकून हे सगळं बोलत आहेस असं म्हणते. त्यावर शालिनी ती 2 महिने सोंग घेऊन इथं राहिली होती आणि एवढी साधी माहिती काढायला तिला वेळ लागणार होता का असं बोलते. तेव्हा साळुंके गौरीला तू आमच्या बरोबर चल, हा महाल किती जरी मोठा असला ना तरी आपल्या रानातलं घरच महान आहे, नको त्या स्वप्नाच्या मागं लागूस असं बोलत असतो. इतक्यात जयदीप तिथं येतो. तेव्हा देवकी जयदीपला सिद्ध करा की हीच खरी गौरी आहे असं बोलू लागते. तेव्हा जयदीप मी सिद्ध नाही करू शकत, गौरीचे कुठलेच कागदपत्र या घरात नाहीत असे सांगतो. तेव्हा ते ऐकल्यावर माईंना धक्काच बसतो. तर शेखरदाजी कोणीतरी गायब केली आहेत ती कागदपत्र असं सांगतात.
तर शालिनी कोणीतरी नाही, हिनंच गायब केली असणार. खऱ्या गौरीची ओळख पुसून तिला या घरात तिची जागा घ्यायची होती असं सांगते. त्यावर गौरी, नाही तर तुम्हीच हे सगळं केलं असणार, मी गौरी नाही हे सिद्ध करण्यासाठी असं बोलते. तर देवकी गौरीवरती ओरडू लागते आणि तू चोर आहेस असं तिला बोलते. इतक्यात अम्मा गौरीची पिशवी घेऊन तिथं येते. तेव्हा देवकी ती पिशवी घेऊन सर्वांच्या समोर खाली ओतते. तर त्यामधून सोन्याचे दागिने निघतात. त्यावर साळुंकेची बायको, मी म्हणाले होते की ही चोर आहे असं सांगते आणि गौरीला तू कोणाचे दागिने चोरले आहेस असं विचारते. तर ते दागिने बघितल्यावर मानसी सुगंधाला, हे तर तुझेच दागिने आहेत ना असं विचारते. तेव्हा सुगंधा, मला माझी दागिने सापडत नव्हते असं बोलत माईंना तुझी गौरी चोर पण आहे का असं विचारते. त्यावर माई सुगंधावरती ओरडतात आणि तुझं तोंड बंद कर, माझ्या गौरीबद्दल काही पण बोलायचं नाही असं सांगतात. त्यावर शालिनी सुगंधाला, आमची गौरी कधी पण चोरी करत नव्हती असं बोलत गौरीला या पिशवीमध्ये दागिने कसे काय आले असं विचारते. त्यावर गौरी, मला काही माहिती नाही असं बोलते आणि जयदीपला तू काहीतरी बोल की असं म्हणते. तर साळुंके सर्वांच्या समोर हात जोडतो आणि मी तुमची माफी मागतो, तुम्हाला तुमचे दागिने सापडले आहेत, पण आमच्या गीताला आम्हाला घेऊन जाऊ देत असं बोलतो. तर देवकी, तिला घेऊन जावा, ही पिढा आमच्या घरात नकोच आहे आम्हाला असं बोलत असते. इतक्यात मागून पोलीस येतात आणि गीता रमेश कदम, तुम्हाला 420च्या कलमाखाली अटक करायला आलो आहे आम्ही असं बोलतात. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुगंधा माईंना, तू बघितलंस का, जिला तू सून म्हणून कवटाळत होतीस ती चोर निघाली असं बोलते. तर शालिनी, पोलीस काय पण म्हणू देत, कोर्ट तर हाच निकाल देणार आहे की ही खरी गौरी नाही असं सांगते. तर त्यानंतर पोलीस गौरीला जेलमध्ये टाकतात. तर दुसरीकडे माई, गौरीने मला स्वतः सांगितलं की हा साधासुद्धा अपघात नव्हता, कोणीतरी तो अपघात घडवून आणला होता असं जयदीपला सांगतात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.